भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि मला जनतेने भरभरून मतदान करून त्या ठिकाणी विजयी केलेला आहे। खरं तर ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली होती। आज आपल्याला निकाल पाहायला भेटला आणि धनशक्ती हारलेली आहे आणि जनशक्ती जिंकलेली आहे। भविष्यामध्ये आपल्याला एक सर्वांना घेऊन सोबत घेऊन या प्रभागाचा विकास करायचा आहे। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या प्रभागाचा विकास आपण करणार आहोत। सबके साथ सबका विकास या भूमिकेतून आपण चालणार आहोत। मी सर्व मतदारांचे आभार मानतो की आपल्या सर्वांना माहिती एक बलाढ्य व्यक्तिमत्व या ठिकाणी माझ्यासमोर निवडणूक लढवत होता आणि आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मी कार्यकर्ता, मी फक्त काम करत राहिलो आणि जनता माझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून जे शक्य होतं। गेल्या अनेक वर्षात जो इतिहास घडला नव्हता तर जनतेने हा इतिहास घडवून दाखवला। मी सर्व जनतेचे, सर्व मतदारांचे आणि प्रामुख्याने रात्रंदिवस मेहनत करणारे माझे सर्व कार्यकर्ते त्यांचे मी खरोखर आभार मानतो। आजच्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की हा माझा विजय नसून या सर्व जनतेचा आणि त्यांनी दाखवलेला विश्वासाचा विजय आहे। या सर्वसामान्यांची काम करणे ही आता माझी जबाबदारी वाढलेली आहे। त्याच्यावर पुन्हा एकदा मी सर्व जनतेला धन्यवाद देतो। विकासाचा वादा, आपल्या हक्काच्या माणसाचा एकच वादा। कोण म्हणत होते येणार नाही, कोण म्हणत होते येणार नाही, प्रभाग क्रमांक 4 मधील शिवाजी बाबुराव खोपडे आपल्या सगळ्या स्थानिक लोकांचा विकास घडवण्यासाठी त्यांनी पहिली सामाजिक भरपूर कार्यक्रम केलेले आहेत। एक सर्वसामान्य घरातील हा माणूस आहे। खूप यांची मेहनत, कष्ट, आज भरपूर वर्ष ते या क्षेत्रामध्ये जेव्हा तात्यातेली होते त्यांच्या बरोबरीने काम करत आलेले आहेत। त्यांनी आजपर्यंत तात्यातेली आपल्यात नसतानाही त्यांनी आज आपलं समाज कार्य सगळ्यांबरोबर एक बांधिलकी म्हणून एक करून ठेवलेली आहे। आज मला खरंच अभिमान झालाय, आज हा विजय मिळवलेला आहे। मला खूप अत्यंत आनंद वाटतो आणि आज पुढेही ते आपल्या या 16 सेक्टर 17 आणि 16 आणि 17 मिळून आपले जे काही सामाजिक कार्यक्रम असतील किंवा ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, ते नक्कीच आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत। आणि आम्ही खरंच सांगतो खोपडे साहेबांना, आज आम्हाला जी गरज आहे ती आम्ही सगळ्या महिला तिथे जाऊन ऑफिसमध्ये जी आमची काही कामं आहेत ती आम्ही करूनच घेणार आहेत। आणि अजूनही त्यांना पुढे परमेश्वर सांगते की त्यांना भरभरून यश देवो आणि त्यांचा विजय चांगला हो, एवढंच बोलेल। धन्यवाद।